मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलीन मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये. नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मी विचारतो किंवा तू काय करते काय, तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलंय त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढं. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचाण लागतं म्हणून आलो नाही समजायचं. आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आल्याबद्दल. तर ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहेत, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते मयत महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेलं आहे. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत. ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो? चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे, सोडू नको सालेला. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय, व्यवस्थित चालवतोय, हेही आपण बघताय. आपल्याकडं काही भागामध्ये पाऊस पण चांगला पडलेला आहे. कांद्याचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करायला सांगितले. पण ऊस पिकाला आणि काही इतर पिकांना फायदा झाला. आंब्याचं नुकसान झालंय, काही नुकसान होतोय, काही फायदा होतोय. पण पाळी वाचलेली आहे. त्याच्यामध्ये जिरायत भागामध्ये पण मध्ये थोडस माझ्या जनाई श्रीसाईच्या बद्दलच्या भावना तीव्र होत्या. आबा तिथं सारखी लोक म्हणायचे पाणी सोडा पाणी सोडा पाणी सोडा, पण तिथंही थोडा रिलीफ मिळालेला आहे. ही परिस्थिती. आणि हवामान खातं कालच आम्ही खरीपाची मिटिंग राज्याची, बियाणं आहे का, खतं आहे का, औषध आहेत का, लिंकिंग. मी आता तुम्हाला सांगतो, जर कुठल्या खत विक्रेता केंद्रांनी किंवा बियाणे केंद्रांनी तुम्हाला खत घेताना सुपर फॉस्फेट घेताय किंवा डीएपी घेताय तर हे खत तुम्हाला घेतलंच पाहिजे असं सांगितलं की माझ्या इथं मी या यादवला आणि त्या मुळीकला आणि मुसळेला इथं ठेवलेलं आहे काम करण्याकरता. त्यांना सांगा मी ताबडतोब त्या दुकानावर ऍक्शन घेईन. त्याचा